वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात्
भक्तीच्या पुरविल्या कमाळा हृदयी शंकर शिव भोळा हृदयी शंकर शिव भोळा दावी सद्गुरु ब्रह्मा आरती अनंत भुजा विठो पंढरीचा राजा न चालती उपचार मनी सरली पूजा आरती आनंद पूजा हे परिता परणा हे नमने गमठाई बोलाला भक्ती भावे नाव घेतला देई आरती आनंद पूजा हे अनिर्वाच्य शुद्ध बोधा उभारायला नीट राम जनार्दनी हरे गणाल वीट आरती आनंद पूजा विठो पंढरीचा राजा नचालते उपचार मनी सागरी पूजा आरती आनंद पूजा हे गाली लोटांगण वंदिन चरण डोलन पाहिन रूप तुझे प्रेमे आणि गण आनंद पूजन भयो नमने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविड तमेव तमेव सर्व मम देव देव काय वंदना मनुष्य बुलात्मा प्रभुभाव सर्व नित्यं समर्पयामि नारायणादि समदामि अद्भुत वेशो राम नारायण कृष्णावतार वासुदेवादि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 आनंद रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडल जगतगुरु शांतिगिरी जी महाराज की जय ईश्वर भगवान की जय सभा संतन की जय गंगेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय लक्ष्मी माता की जय जगन्नाथ महाराज की जय बजरंग बली की जय हर हर की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव रक्षा लागे गुरु जागे रक्षा लागे राम करुणावतारम संसारसारम भुजेन्द्राराम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि आसिद्गिरी समाजा स्कांडल शुद्ध पात्रे सुंदर शाखा लेखनी पत्र मुर्वे लिखिती विद्वा शरदा सर्वकालं तदभिनाना कुरं पारमयति त्वमेव माता पिता तमेव त्वमेव बन्धु सखा तमेव तमविद्या द्रविणं तमेव त्वमेव सर्व मम देव देव अर्चना कुत्वा वाके नमो वैवैष्णवाय गुरुमये समे कामन काम काममयं कामे वैष्णव दातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम युजकरोत युजमुख युजभावरुत संभ्या भवनं पद संपत तिरुमूल एकदा
ना सुगंधी पुष्पांनी भवानीचा पुष्पांजली माया दत्ता गृहान परमेश्वरा ओम पूर्णमदा पूर्णमिदा पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सवित्रा सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मां सुखमान्यात् हरि ओम शांति 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 हे आनंद मधुसूदन पद्मनाभारायण जगद्व्यापका जनार्दन अनंत अविनाश सकल देवा देवा श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज प्रातः ब्रह्म नित्य मुनि परम हवन परिवार आचार्य योगराज श्याम पूर्ण योगी भगवान ब्रह्म चैतन्य ध्यान नित्य संत श्रेष्ठ संत शांति प्रेमी भक्त अतल भक्त प्रेमी भक्त कावरी मोक्षदायक जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जगत गुरु शांतिगिरी जी महाराज की जय गंगेश्वर भगवान की जय। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आज महाराजांना धन्यवाद देऊ की आज या ठिकाणी ते अगदी आज श्रावणी सोमवार आणि या पर्वावरती अवघड पीर सतनाथजी महाराज ओम शिव गोरक्ष योगी असताना चितेगाव आणि पंचक्रोशीतून ओढा लाखलगाव एकलारा हिंगणवेढा त्याचप्रमाणे आपल्या गंगापाडळे आणि चितेगाव आदी करून पंचक्रोशीतील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंच या ठिकाणी अतिशय मनापासून प्रथम स्वागत करतो। त्याचबरोबर आपला ज्या आपण जसं म्हणतो की अतिथी देवो भव, जे अतिथी असतात त्या अतिथींचा सत्कार पूजन होणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त असतं। खाली बसा सगळे, एकदम शांत बसा सगळे मुले, कोणी बोलायचं काम नाही, काहीच नाही, बोलू नका, शांत बसा। या ठिकाणी सत्कार या ठिकाणी महाराजांचा होईल। प्रथम या ठिकाणी अवघड पीर सतनाथजी महाराज हे आज या प्रमुख कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आणि विशेष त्यांचे आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी शब्द सुमनांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत। म्हणून त्यांचं पूजन या ठिकाणी आपल्या गावातील जयराम गोविंद वल्वे यांनी महाराष्ट्रींचं या ठिकाणी पूजन करायचं आहे। जयराम लगेच उठ लगेच। आपण काय केलं आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी जे या स्क्रीनवरती आपला सर्वांना मधला आरतीचा आनंद दिला आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतो। विशेष म्हणजे परिसरात कुठेही नाम सप्ताह असेल, बाबाजींचा कार्यक्रम भारतामध्ये कुठेही असो, तिथं बालाजी टीव्ही चॅनल आमचे रोशन भाऊ करपे हे तिरुपती बालाजी असेल, काशी असेल किंवा जिथे जिथे बाबाजींचा कार्यक्रम होईल त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि बालाजी टीव्हीच्या माध्यमातून ते संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत असा कार्यक्रम सुंदर असा पोहोचवतात। त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल।
त्यांचा सत्कार या ठिकाणी कचरू अण्णा कचरू श्रीराम या त्यांनी या ठिकाणी आमच्या रोशनजी करके साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी एक जणांनी येऊन या ठिकाणी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी त्यांचा सत्कार विलासजी या त्यांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी अतिशय उत्सुक असतात आणि ते कुठेही कार्यक्रम असेल निलेश भाऊचं या ठिकाणी पूजन होईल. निलेशचं पूजन या ठिकाणी विष्णू आहे पाहिजे. हो चांगल्या काळाला अतिशय सुंदर माणसं जे असतं. धन्यवाद. यानंतर आपल्याला या कार्यक्रमानंतर म्हणजे लगेचच देवीलालचा सत्कार करण्यात येईल. कारण देवीलाल जर स्वतः आचार्य असले तर अतिशय स्वयंपाक सुंदर होतो असं लोकांचं म्हणणं आहे. पण काही वेळेला देवीलाल कंटाळा करून दुसरे पाठवतात. असं झालं नाही पाहिजे देवीलाल या. चला यानंतर आपण या ठिकाणी भजनासाठी आभार मानू आणि भजनी मंडळातील एक प्रतिनिधी लाखलगाव, एक प्रतिनिधी वोढा, एक प्रतिनिधी कालवी यांनी या ठिकाणी येऊन आपला पूजनाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. लाखलगाव, वोढा, कालवी, हिंगणवेढा एक एक प्रतिनिधी या. कोणी या काय सगळ्यांच्या गावा मिळून कोणाचा तरी एकाचा या ठिकाणी पूजन या. शिवाजी भाऊ या, बाळासाहेब या आणि केशव दादा आहेत. निलेश नितीन वय नितीन तू सब जे कर. अजून नारायण काका या कोण तरी करण आहे घरी ये. करण ये केशव आनंद गंगा पाडाळीचे या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीनं नामदेव दादा त्यांचं लगेच पूजन होईल. कारण कार्यक्रमाला आपल्याला भजनाला वेळ करायचा नाहीये. लवकरच कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रींचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. तो कार्यक्रम या ठिकाणी करतोय दयानंद वल्वे, संकेत वल्वे जे नवीन यावर्षी लग्न झालेले आपल्या गावामध्ये ज्यांनी लक्ष्मी स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या धर्मपत्नी सह या ठिकाणी पूजन करायचंय. गणेश संपत वल्वे पटापटा घ्या आणि अतिशय शांततेमध्ये आपण अगदी 5 मिनिटांमध्ये आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करू. नंतर महाराष्ट्रांचे आपल्याला आशीर्वाद मिळतील आणि लगेच आपल्याला या ठिकाणी भोजन आणि लगेच भजन असा हा कार्यक्रम या ठिकाणी होईल. इकडे व्हिडिओ चालू जेवू घालतो सगळ्यांना. त्या टाळ्या वाजून आपण सगळ्यांना चांगलं स्वयंपाक करून जेवू घालतो. धन्यवाद. यांचं या ठिकाणी पूजन राहिले पंकज भाऊ आणि या पंकज भाऊ पूजन घ्या. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाचं नियोजन आयोजनाचा हेतू एकच आहे. आपण दररोज हरिपाठ झाल्यानंतर गुरु परंपरेच्या अभंगामध्ये म्हणत असतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनीपती, गैनी प्रसादे निवृत्ती दातात आणि ज्ञानदेव साठ चोजविले. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रांचा जे गोरक्षनाथ महाराजांचे भक्त असे असलेले या ठिकाणी
अवघडपीर सत्ताजी महाराज आणि गोरक्षनाथ जती, त्याचप्रमाणे जनार्दन स्वामी, वारकरी संप्रदाय, हा सगळा एकच आहे. हा सगळा संप्रदाय अगदी आपल्या भगवान शिवापासून निर्माण झाला हे आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहेच. आपण मागच्याही वेळेस या ठिकाणी त्याचा उल्लेख केला होता. आणि हे नवनाथ कोण, हे गोरक्षनाथ कोण, मच्छिंद्रनाथ कोण, हे अगदी 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पाहू. त्यांनी काय केलं, कशासाठी, ह्या जगाच्या उद्धारासाठी त्यांनी काय केलं, हे अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी स्वयंभू मनुचा मुलगा प्रियव्रत, प्रियव्रताचा मुलगा अग्नीचा नाभीचा या ठिकाणी वृषभ, आणि वृषभाचा मुलगा भरत. त्या वृषभ हा ईश्वराचा अंश होता. आजही जैन संप्रदायामध्ये वृषभाला देव मानतात. वृषभ ऋषी हे जैन संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ते मानतात. असे असलेले वृषभ ऋषी, आणि त्यांना 100 मुलं होते. त्यांच्या 100 मुलांपैकी ज्या आपल्या देशाला ज्यांचं नाव भारत असं पडलं, त्यांचा जो ज्येष्ठ पुत्र होता तो भरत. आपण सगळ्यांनी कथा ऐकली, जड भरत राजा हरणीगरला गेला. परंतु त्या भरताचं वर्णन करत असताना नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, तेने दिग्मंडळ जिंकले, समुद्र वल्यंकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखील सुरवरी. त्या भरताने जे राज्य केलं, जे देवादिकांनाही करता आलं नाही, इंद्रालाही करता नाही आलं, असे अजनाभ खंड. कारण आता आपण काय म्हणतो, आपल्या खंडाचं नाव काय, आपला खंड कोणता, आशिया. पण खरं नाव आपल्या खंडाचं अजनाभ खंड आहे. आणि या संपूर्ण अजनाभ खंडावरती ज्या भरताने राज्य केलं, असा भरत अतिशय बलवान श्रेष्ठवान होता. हा भरत एक गेल्यानंतर खाली 99 राहिले. 99 नंतर 9 खंड या पृथ्वीचे होते. 9 खंडावरती 9 जणांची नेमणूक झाली, आणि 81 कर्ममार्गाचे प्रवर्तक होते. ती 81 जण कर्ममार्गाचे प्रवर्तक असल्यामुळे ते त्यांच्या आश्रमाला गेले, आणि त्यापैकी 9 जण या ठिकाणी राहिले. ते 9 जण ते कोण, तर आपण रोज विधीमध्ये त्यांचं नामस्मरण घेतो, की ज्यांचं नाव घेतल्यानंतर हजारो जन्माचं पाप जातं. असे 9 नारायण, कवी हरी अंतरिक्ष, प्रबुद्ध पिपलायन, अविहोत्र द्रुमिल, चमस आणि करवाजन, असे 9 नारायण होते. आणि त्या 9 नारायणांनी ज्या वेळेस जनक राजाच्या यज्ञामध्ये येऊन आणि त्या जनक राजाला जो बोध केला, त्याचा एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये प्रथम 5 स्कंदामध्ये त्या नवनारायणांची कथा भागवतामध्ये सांगितली. त्या नवनारायणांनी जे आपल्याला जे समाज कल्याणासाठी जो उद्धाराचा मार्ग सांगितला, अशा नवनारायणाचा असलेला अवतार पुढं ज्यावेळेस परत कलियुगामध्ये ग्लानी आली, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आपण असं म्हणतो, त्यावेळेस ग्लानी आल्यानंतर भगवान नारायणाने ह्या नवनारायणाला बोलून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला पुन्हा पृथ्वीवरती जाऊन आणि आपल्याला जगाचा उद्धार करायचा आहे. आणि मग तो जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांची स्वर्गामध्ये सगळ्या नवनारायणांना बोलून घेतलं. त्यामध्ये कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध पिपलायन, अविहोत्र आणि चमस आणि करभाजन हे नवनाथ बसल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे जा. तुम्ही पुढे गेल्यानंतर भक्तीचं वातावरण या पृथ्वी तलावरती निर्माण करा पृथ्वी लोकांमध्ये, आणि आम्ही पाठी मागून येतो. आणि मग त्यांनी वाटून घेतलं. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मस्वप्न तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासीजनी लागे पायी, अशी अवतार परंपरा पुढे आली. त्यामध्ये गोरक्षनाथ आणि मग त्या हरिनारायणाने आपल्याला सगळ्यांना नवनाथ माहिती आहे, परंतु बरेच वर्ष झाले जसे टीव्हीचे माध्यम आलं तेव्हापासून नवनाथ ग्रंथ जवळजवळ आपल्याला या ठिकाणी बंद झाले. म्हणून
नवनाथांची जी कथा आली त्यामध्ये हरिनारायणाचा असलेला अवतार हा गोरक्षनाथ आहे. आणि त्या गोरक्षनाथांनी किमियागार नावाचा ग्रंथ निर्माण केला. आणि त्या किमियागार ग्रंथामधून हा नवनाथ भक्तिसार हा त्यापासून निर्माण झाला. गोरक्षनाथांचा जन्म जर बघितला तर आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे. या अगदी थोडक्या शॉर्टकट मध्ये सांगतो, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी, की ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ तीर्थाटन करत असताना एक स्त्री त्यांना भेटली आणि तिने सांगितलं की महाराज, माझ्याकडे सगळं सुख संपन्न आहे, परंतु मला पुत्र संतती नाही. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांनी तिच्यावरती कृपा केली आणि भस्माची पुडी त्या मातेला दिली. तिने तो भस्म घेतला आणि तो भस्म घेऊन बोललेच पाहिजे काय, आणि तो भस्म घेऊन त्या मातेने त्या ठिकाणी घेतल्यानंतर तिला सांगितलं, हा भस्म तू ग्रहण केल्यानंतर तुला अतिशय जगाचा उद्धार करणारा मुलगा तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि त्या मातेने तो भस्म घेतला आणि शेजारणी पाजारणी बसल्या त्यांच्यामध्ये जाऊन बसली आणि सांगितली की आज माझ्यावरती एक साधू महाराज आले होते, त्यांनी फार मोठी कृपा केली आणि मला असा भस्म दिला. आणि हे ऐकल्यानंतर त्या बाया, त्यांना कुठल्याही परमार्थाचा गंध नसेल किंवा विकल्प त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं, अगं असे गोसावी येतात, ते काहीतरी भस्म अशी राग देतात आणि दिल्यानंतर त्या स्त्रीने खाल्लं, सुंदर बाई पाहतात त्याला ते भस्म देतात आणि तो तिने खाल्ला की त्याला कुत्री करतात आणि मग ती कुत्री केली, ते दिवसभर कुत्री घेऊन ती सोबत ठेवतात आणि संध्याकाळी परत तिची परत स्त्री बनवतात आणि ते उपभोग घेतात. असं त्याला घाबरून दिलं आणि तिला घाबरून दिल्यानंतर तिने तो भस्म घेतला आणि उखरड्यावरती नेऊन टाकला. परंतु तो भस्म मच्छिंद्रनाथांचा होता, त्याच्यामध्ये पावर होती, त्यामध्ये शक्ती होती. आणि तो उखरड्यावरती पडल्यानंतर त्या उखरड्यामध्ये गोरक्ष हरिनारायणाने त्या ठिकाणी त्या भस्मात प्रवेश केला. आणि तिथून पुढं 12 वर्षांनी परत ज्या वेळेस मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले आणि आवाज दिला, सांगितलं, कुठे तुझा मुलगा मला दाखव. त्यावेळेस ती बाई घाबरली, तिने पाहिलं त्यावेळेस नाही कुत्री, पण आता मला हा शाप देऊन निश्चित भस्म करेल आणि शरण गेली. शरण गेल्यानंतर श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. संतांजवळ दया आहे, संतांजवळ शांती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, झालेली हकीकत सांगितले की मला शेजार बाजारांनी असं सांगितल्यामुळं महाराज तो भस्म मी टाकून दिला उखरड्यावरती. सांगितलं कोणत्या उखरड्यात टाकलाय तो मला दाखव. आणि त्या ठिकाणी त्या मातीने जाऊन ती जागा दाखवली आणि मच्छिंद्रनाथाने आवाज दिला, चलो गोरखनाथ, तुम्हारे गुरुजी यहाँ पे खड़े हैं, आप बाहर आ जाइए. आणि त्यांनी सांगितलं, वरचे आवरण बाजूला करा महाराज, मी 12 वर्षाचा झालोय आणि या ठिकाणी मी या उकरड्यामध्ये आहे. खालून आवाज आला, आदेश म्हणून आवाज दिला. आता हा आदेश हा नवनाथांमध्ये का म्हटलं जातं? आदेश या शब्दाचा अर्थ असा आहे, आ म्हणजे आत्मा, द म्हणजे देव किंवा परमात्मा आणि श म्हणजे शरीर किंवा शंकर किंवा शिव, असा आदेश शब्द निर्माण झाला. आपल्याला वाटतं हा संप्रदाय जय बाबाजी म्हणतो, तो संप्रदाय जय हरी म्हणतो, हा संप्रदाय वेगळ्या नेवानी, तो संप्रदाय आदेश म्हणतो. परंतु प्रत्येकाचा जो शब्द निर्माण झालाय त्यामध्ये अतिशय महत्वाचं गुण आहे. आणि म्हणून हा आदेश शब्द जो निर्माण झाला, आ म्हणजे आत्मा, त म्हणजे देव किंवा परमात्मा आणि श म्हणजे शरीर किंवा शिव, असा आदेश शब्द निर्माण झाला. आणि आदेश केल्यानंतर गोरक्षनाथ बाहेर आले आणि त्या गोरक्षनाथांची ख्याती बघा. पुढे त्यांनी विद्या ग्रहण करत असताना एका गावामध्ये ते अभ्यास करत होते. मच्छिंद्रनाथांनी त्यांना संजीवनी मंत्र सांगितला. संजीवनीचा पाठ करता करता लहान लहान मुलं खेळत आले. त्यांनी सांगितलं, हे गोरक्षनाथा, आम्ही या ठिकाणी खेळतोय, आम्ही शकट बनवला म्हणजे गाडा बनवला, पण त्या गाड्यावरती बसण्यासाठी, त्या गाडा चालवण्यासाठी सारथी आम्हाला बनवायचा आहे आणि तो सारथी आम्हाला येऊन न राहिला, तो आम्हाला एक सारथी बनवून दे. आम्ही चिखल आणलाय, तयार करून आणलाय, आम्हाला सारथी बनवून दे. आणि असं ज्या वेळेस सांगितलं त्या टायमाला गोरक्षनाथाची संजीवनी चालू होती आणि त्यांनी त्या कर्दम म्हणजे मातीचा चिखलाचा तो पुतळा बनवत असताना मंत्र संजीवनी इतका जाजन्य होता, तो आपल्या गुरुकडून आला होता.
आणि तो करत असताना तो पुतळा बनून तयार झाला आणि तयार झाल्या झाल्या त्याला चैतन्य निर्माण झालं आणि तो पुतळा जन्माला आला. त्याचं नाव गहिनीनाथ. गहिनीनाथाचा जन्म त्या कर्दम पुतळ्यामधून झाला आणि ते गहिनीनाथ पुढं त्र्यंबकेश्वर मध्ये आले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या गुहेमध्ये पुढे सदाशिवाचा अवतार झाला. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताई आपल्या वडिलांसोबत आईसोबत तीर्थयात्रेला आले. त्या गुहेमध्ये त्यांची चुकामुक झाली. वाघाचे डरकाळे ऐकायला आली. निवृत्तीनाथ बाजूला गेले, त्या गुहेमध्ये गेले. त्या ठिकाणी जे म्हणजे शंकराने जे मच्छिंद्राला बोध केला तो बोध गोरक्षाला दिला. तो गोरक्षाने गहिनीनाथाला दिला आणि गहिनीनाथाने तो बोध निवृत्तीनाथांना दिला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलीला देऊन ज्ञानेश्वर माऊलीने जगाचा उद्धार करण्यासाठी म्हणजे मला एवढंच सांगायचंय की सगळे संप्रदाय एकच आहे. या संप्रदायामध्ये नवनाथांमध्ये एवढी मोठी शक्ती होती की युद्धाचा जर प्रसंग आपण ऐकला तर पर्वतच उचलून फेकत होते एकमेकावरती. आगरी अस्त्र टाकलं, सर्प अस्त्र टाकलं, एक मोठमोठे अस्त्र होते. परंतु अकल्याण होईल, जगाला दुःख होईल असं कोणतंही कृत्य केलं नाही. आपल्या सगळ्याला माहित असेल जालिंदर नाथासारखे सिद्ध योगी ज्यांचा जन्म जन्मजयाच्या अग्निकुंडामधून झाला होता असे जालिंदर नाथ त्यांनी जर ठरवलं असं तर गोपीचंदाची एका मिनिटात राग केली असती. परंतु 12 वर्ष घोड्याच्या निधीमध्ये, कारण मैनावतीने सांगितलं की तू गोपीचंद तिचा मुलगा होता, सांगितलं की आता राज्य वैभव सोडून दे आणि तू परमार्थाला ये, तू गुरु कर. तो म्हणे आता मी कुठं गुरु करू? मैनावतीने गोपीचंदाला गुरु केलं, जालिंदरनाथाला गुरु केलं होतं. म्हणून तिने सांगितलं की आपला तुझ्या योग्यतेचा तोलामानाचा गुरु आहे. आणि जालिंदर त्या ठिकाणी काय करायचे, रानात जायचे, गवताचा घरात कापायचे आणि तो गावातल्या गायींना आणायचे. परंतु आणत असताना तो गवताचा भारा वरती चालायचा अत्यंतरी आणि हे खाली चालायचे आणि तो गवताचा भारा त्यांच्यावरून चालायचा. हे त्या मैनावतीने पाहिलं होते की हे सिद्ध पुरुष आहे. म्हणून त्या ठिकाणी गोयना हिला आणि म्हणून 12 वर्ष त्या गिरतेमध्ये पुरून ठेवलं. ज्यावेळेस कानिफनाथ आले त्यावेळेस त्यांनी पाहिला हा मला गुरु चालेल. पण ज्यावेळेस कानिफनाथाला माहित झालं की गोपीचंद या ठिकाणी जालिंदरला पुरलंय आणि मग त्यांनी कानिफनाथांनी त्या ठिकाणाहून त्यांना काढलं त्या गर्तेतून. म्हणजे एवढं मोठं सामर्थ्य या नवनाथांजवळ होतं परंतु त्यांनी कधी कल्याण केलं नाही. तुकाराम महाराजांनी 2च वाक्यात अख्ख्या शास्त्र पुराणाचा सगळ्यांचा 2च शब्दामध्ये सांगितलंय, पुण्य आणि पाप. पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा नाही आणि जोडा दुधायशी. दुसऱ्याला पीडा करणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याचे बांध काढणं, रस्ते अडवणं याच्यासारखं पाप नाही. दुसऱ्याला जागा करून देणं, दुसऱ्यांच्या रस्त्यातले काटे उचलणं, एकमेकाला सहकार्य करणं यासारखं पुण्य म्हणजे परोपकार आणि अपकार करणं. या 2 गोष्टी तुकाराम महाराजांनी अगदी 2 वाक्यात सांगितल्या, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा नाही आणि जोडा तुझा याशी. म्हणून उपकार केला या नवनाथांनी, एवढा मोठा उपकार केला. हा संप्रदाय आणि त्या संप्रदायाचे पुढे असलेले नागेशनाथ, वटसिद्ध नागनाथ ते अंतरसूलला येऊन जनार्दन स्वामींना त्यांनी अनुग्रह दिला आणि तीच परंपरा जनार्दन स्वामींनी तुमच्या आमच्यापर्यंत आणून सगळ्यांचा उद्धार केला. अशी ही परंपरा सगळी आदिनाथ शंकरापासून चालत आलेली आहे. मी एकाच ठिकाणी या ठिकाणी कर्मावरती सांगतो की आपण केलेलं कर्म ते फिरून आपल्याकडे येतं. अगदी 2च मिनिटांमध्ये मी एक उदाहरण सांगून लगेच महाराज यांचे आपण या ठिकाणी आशीर्वाद घेऊ. एक ग्रस्त जंगलामधून चालला होता, रानामधून गावाकडे जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, आंबरई होती, आंबा पिकला होता, अतिशय रसरशीत तो आंबा आणि तो खाली होता. लोक एकदा जाताना तो लक्षात आला नाही, कारण जाणार येणारे झाडावरती पाहिजे आणि त्या झाडाचे आंबे कोणीतरी पाडून नेले होते म्हणून त्या झाडाचा मालक येऊन दडून बसला होता आणि हा चालला. याने तो आंबा पाहिला. आंबा कोणी पाहिला? या माणसाच्या कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. आंबा कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. डोळ्याने पाहिल्यानंतर डोळ्याने लगेच मेंदूला सांगितलं अरे आंबा आहे आणि अतिशय पिकलाय, गोड आहे, हा खाल्ला पाहिजे. ते मनामध्ये आलं आणि मनात आल्यानंतर तो आंबा तोडण्यासाठी कोण गेलं चालत? त्या आंब्याकडं
पाय चालत गेले, त्या पायाने त्याला त्या आंब्याकडे नेलं. पाय तिथपर्यंत गेले पण आंबा तोडला कोणी? तो हाताने तोडला. आंबा तोडला हाताने नुसता तोडला, पण खाल्ला कोणी? तोंडाने. आणि तोंडाने खाल्ल्यानंतर तो गेला कुठं? पोटात गेला. आंबा कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. त्याला एवढं सांगायचंय, कर्म फिरून कसं येतं. डोळ्याने पाहिला होता, डोळ्याचा संबंध संपला. डोळ्याने आंबा पाहिला, त्याला वाटलं माझं काम संपलं. त्यांनी सांगितलं, तो गेला, त्याने आंबा पाहिला. पाय चालत गेले, हाताने तोडला, तोंडाने खाल्ला, पोटात गेला. आणि तितक्यात त्या आंब्याचा मालक आला आणि मोठी काठी घेतली, धबाधब मारलं कोणला? पाठीला. मार कोणी खाल्ला? आंबा कोणी पाहिला होता? डोळ्याने पाहिला होता. मार कोणी खाल्ला? पाठीने खाल्ला. आता काही संबंध होता का पाठीचा? पण पाहिला कोणी होता? पण ज्यावेळेस डोळे उठले तेव्हा पाणी कोणला आलं? परत पाणी डोळ्याला आलं. कर्म कुठेही जा, फिरून परत ते आपल्या जवळच येतं. म्हणून कर्म करताना जरा शुद्धीवर आणि डोळे उघडे ठेवून करावं. ही आपल्याला नवनाथांनी शिकवण दिली, ही आपल्याला स्वारकरी संप्रदायाने शिकवण दिली, ही आपल्याला जनार्दन स्वामींनी शिकवण दिली. म्हणून त्याचा अंगीकार ते करत असताना आपण निश्चित काय करतोय, कसं करतोय हे आणते. बघा, प्रत्येकाला दोन मन आहे, मनाला सुद्धा एक मन आहे. मन जरी माणूस गळ्यापासून वर जरी बोलत असेल, आतलं मन त्याला म्हणतंय, तू बघ खोटं बोलून राहिलाय, तू बघ कोणाला तरी बोलून राहिलाय, हे बघ तू हे चुकीचं करून राहिला. हे अंतर्मन त्याला घडोघडी सांगत असतं. आणि म्हणून संतांनी सांगितलंय, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापानं सुद्धा मन संकल्पाची पाप जात नाही. किती तीर्थयात्रा करा, किती वाऱ्या करा, आणि लोकांच्या रस्त्यात दगड टाकले तर त्या वाऱ्या सक्सेस होणार नाही. म्हणून मन संकल्पाचं पाप करू नये, हीच आपल्याला संतांनी शिकवण दिली. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. महाराज श्रींचा आता आपल्याला आशीर्वचन कर, दोन शब्द त्यांचे आपण या ठिकाणी श्रवण करू आणि लगेच यानंतर पुढील कार्यक्रम होतील. धन्यवाद. बरंच छानपैकी मौल्यांना अभ्यास आहे. बरंच काही त्यांनी सांगितलं आहे. तर वारकरी संप्रदाय काय, नाथ संप्रदाय काय, जेवढे संप्रदाय आहे ते सगळे हिंदू सनातन धर्माचे संप्रदाय आहे. मागच्या वर्षी पण मी इथे गंगेश्वर महादेवाच्या आरतीला मला इथल्या शिवभक्तांनी आमंत्रण दिलं होतं, गावकऱ्यांनी मंडळी. तेव्हा पण महाआरतीला आलो होतो. तर मागच्या वर्षी 5 श्रावणी सोमवार होतो. तर मी जास्त काही बोलत नाही. आज श्रावणी सोमवार पहिला. आज प्रत्येकजण महादेवाच्या मंदिरात, प्रत्येकजण कोणी जलवातं, कोणी पंचामृत चढवितं, कोणी फुलं चढवितं, कोणी काळा धोत्रा चढवितं. प्रत्येकाचे ज्याचं भाव आहे त्या पद्धतीने महादेवाच्या पिंडीवर जे पण काही भाव भक्तीने आणलं जातं, फुलं असो, ते अर्पित केले जातात. तर सगळ्यात देव म्हणजे महादेव, शिव, आदिनाथ गुरु. त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. तर महादेव असे तर त्यांना तुम्ही जलबी अर्पण केलं तरी ती खुश. त्यांना तुम्ही पंचामृत बी अर्पण केलं तरी खुश. एवढ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असं आहे ओंकारेश्वर. स्वतः नर्मदा माता ओंकारेश्वरला तिथं भेटायला जाते.
तिथं तुम्ही पण गेला असाल ओंकारेश्वरला, तुम्ही पण स्नान केलं असाल तिथं संगमामध्ये. तर असे खूप ग्रंथ आहे, कधी वाचलं तेवढं कमी आहे, अभ्यास केला पाहिजे. फक्त गणपती आले म्हणून गणपतीच सेवा करू नका. ज्याचा भाव आहे ते गणपतीची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. गुरुवार आला म्हणून गुरुवाराचाच उपवास नका करू. उपवास म्हणजे जो भगवंत आहे त्याचा भाव ठेवा. टिळा लावला म्हणून कुणी माळकरी नाही, खरी गोष्ट आहे का नाही. आणि भाव पाहिजे, मानपान आणि मानापानाचं कुणीच भुकलं जात नाही. भगवंत भगवंत मानापानाचं भुकलं नाही, पण एक भाव आहे भक्तांचा भाव. तर या श्रावण मासामध्ये कोणाला नवनाथ ग्रंथ वाचता येईल, जे लागेल ते ग्रंथ, शिवलेला अमृत आहे तो वाचता आला तर तो वाचन करा. त्याचं पण तुम्ही व्रत करू शकता. कोणाला सोमवार पकडायचे सोमवार पकडा, कोणाला मंगळवार पकडायचे मंगळवार पकडा. या पद्धतीने देवाची सेवा केली तर तुम्हाला प्राप्त होतो. आणि आता एक मोठे वडीलधारे सगळे काही भक्त मंडळी, युवा पिढी पण इथं आहे, त्यांनी पण एकमेकाचा आदर मान सन्मान हा करावा. तर चला एक छोटासा हे करू, सगळ्यांनी आवाज आला पाहिजे. कारण की आता थोडासा त्याच्या नावाचा जय जयकार केला तर भोजनाचा पण आनंद घेता येईल. 2 घास जास्त झाले. बोलो संभुजती गुरु कृष्ण जी महाराज की जय. बोलो सब साधु संतों की जय. बोलो वेश भगवान की जय. गंगे हर नर्मदे हर जटा शंकरी नमो पार्वते पते. हरे 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 हरे. महिला मंडळ हात काय झाले आज जास्त काम केलं. तुम्ही पण म्हणा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. थोडा दूर निघाला तर व्यायाम पण होईल. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. शिवाय हर हर बोले नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाश्वराय ओम गंगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय गंगेश्वराय ओम गंगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय आदेश महाप्रसादाचा लाभ घ्या वाढत आहे. धन्यवाद. अतिशय मोजक्या शब्दामध्ये महाराष्ट्रींनी आपल्याला सांगितलं की श्रद्धा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रद्धा ठेवली की सगळंच होतं, असा महाराजांचा आजचा खरा संदेश होता. श्रद्धा भक्तिभाव हा आपण भगवंतावरती ठेवला की कोणत्याही देवाकडे जा, तो देव एकच आहे हे या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रींनी या ठिकाणी सांगितलं. महाराजांचे धन्यवाद करतो, त्यांनाही अभिनंदन करतो. या ठिकाणी महाप्रसादाची